वास्तव बातमी। नमस्कार, भूमिपुत्र चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज असा एका सुकन्येची आपण चर्चा करणार आहोत की जिनं ग्रामीण भागामध्ये आपल्या घरची राजकीय परिस्थिती असताना देखील ग्रामीण भागामध्ये राहून ज्युनियर असिस्टंट आर्किटेक्ट इंजिनियर या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदापर्यंत परीक्षेच्या माध्यमातून सुयश संपादन करून त्या विभागामध्ये नोकरी प्राप्त केली। असे आपल्यासोबत आहे दामिनी भानुदास सालगुडे पाटील। ही सदाशिवनगरची सुकन्या आहे, तिच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत। दामिनी, सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन की तू इतक्या मोठ्या पदापर्यंत एका राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातून इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचली। सर्वप्रथम तुझं मनापासून मनपूर्वक अभिनंदन। दामिनी, तू जे हे यश संपादन केलं आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये तुला ज्युनियर असिस्टंट आर्किटेक्ट इंजिनियर हे या पदापर्यंत तू पोहोचली। त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तुला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागल्या। तुझं सुरुवातीपासूनच म्हणजे प्राथमिक शिक्षण कुठं झालं किंवा कॉलेजचं शिक्षण कुठं झालं याबाबत काय माहिती देशील का? माझं तर पहिल्यापासून मी अकलूजला झालं माझं 10वी पर्यंत शिक्षण। कुठं झालं? SM शंकरराव मोहिते पाटील धवलनगरला SMP ला इंग्लिश मिडियमला। त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेज 11-12 झालं माझं बारामतीला विद्याप्रतिष्ठानला। तिथं मग त्याच्यानंतर माझं ऍडमिशन झालं ह्याला सांगलीला झालं आर्किटेक्चरला। ते सांगलीला आर्किटेक्चर कॉलेजला ऍडमिशन होत असताना 12वी नंतर काय परीक्षा द्याव्या लागल्या का? जसे इंजिनिअरिंगला जायला JEE असते किंवा मेडिकलला जायला नीट असते, नाटाची एक्झाम असते आर्किटेक्चरला ऍडमिशन। तेव्हा मी कुठल्या फील्डमध्ये जायचं वगैरे त्याचा माझा स्टडी चालू होता। मग त्याच्यानंतर मग नाटाचे आर्किटेक्चर असतं कळलं। नाटा म्हणजे काय? नाटा नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर ह्याचं ड्रॉइंगसाठी असतं, ड्रॉइंग वगैरे असतं, त्यात ऍप्टिट्यूडची पण टेस्ट असते। मग ती टेस्ट दिली, त्याच्यानंतर मग मला सांगली कॅपराऊंड थ्रू सांगलीचं कॉलेज भेटलं, तिथं ऍडमिशन। मग ते 5 वर्षाचा कोर्स असतो आर्किटेक्चर। सांगलीला 5 वर्ष? हो, 5 वर्ष। कुठलं कॉलेज होतं? बिरनाळे, आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर। 5 वर्ष तू आर्किटेक्चरचं? हो। त्याच्यानंतर मग माझं मास्टर्सचं चालू होतं। मास्टर्स मग त्याचे ऑप्शन्स बघत होते। मास्टर्ससाठी एक्झाम मग मी गेटची एक्झाम दिली होती, गेट दिली होती, CET दिली होती। मग गेट थ्रू मग माझं COEP ला नंबर लागला, पुण्याच्या COEP कॉलेजला। COEP म्हणजे काय? लॉंग फॉर्म? कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे। मग तिथं गेट थ्रू माझा नंबर लागला, मग तिथं ऍडमिशन झालं। मग टाउन अँड कंट्री प्लॅनिंगला झालं ऍडमिशन। मग जसं मास्टर्सला ऍडमिशन घेतलं, मग तेव्हापासून मला असं प्लॅनिंग मध्ये इंटरेस्ट आला। मग मी आधी काही माझ्या डोक्यात नव्हतं की गव्हर्नमेंट एक्झाम असे द्यायचे वगैरे। प्लॅनिंगला मग घेतल्यापासून प्लॅनिंग मध्ये इंटरेस्ट आला, तर मग मी ते प्रिपरेशन स्टार्ट केले। 1 वर्ष तर आमचं ऑनलाईन, कोविडमुळे ऑनलाईन झालं, 1 वर्ष ऑफलाईन झालं कॉलेज पुण्याला। त्याच्यानंतर हळूहळू जसं एक्झाम बद्दल कळत गेलं, ATP ची असते असिस्टंट टाउन प्लॅनर वगैरे, ती ग्रुप B ची गॅझेटेड पोस्ट आहे। मग मला सध्या त्या एक्झामचा अभ्यास करायचा आहे। मग सध्या त्याचं प्रिपरेशन चालू आहे। मागच्या वेळेस दिली होती, पण तेव्हा एवढा टाइम भेटला नव्हता, 1-1.5 महिना कॉलेजचं थिसिस वगैरे काम होतं, काही टाइम भेटला नाही एवढा। मग आता ह्या वेळेस ती देणार आहे एक्झाम। तू आता जी एक्झाम दिली आणि त्या एक्झामच्या माध्यमातून तू या ज्युनियर असिस्टंट आर्किटेक्ट इंजिनियर या पदापर्यंत पोहोचली, ती कुठली एक्झाम होती एक्झॅक्ट? ही PWD ची असिस्टंट ज्युनियर आर्किटेक्टची पोस्ट होती। त्याचं सगळं जे 5 वर्ष आर्किटेक्चरचा जो सिलेबस होता तेच होतं सगळं, आर्किटेक्चरल थेअरी, ग्राफिक्स वगैरे, डिझाईन अशा रिलेटेड, NBC असे गाईडलाईन्स वगैरे आहेत, ते रूल्स वगैरे, ते सगळं आर्किटेक्चर रिलेटेडच होतं। ती एक्झाम देत असताना किती जागा व्हॅकंट होत्या गव्हर्नमेंटकडे किंवा किती जागांसाठी किती अंदाजे जवळपास किती मुलांनी अप्लाय केलं होतं? तर 10-15 लोकांनी केलं असेल अप्लाय। मग 10-15 काय म्हणजे फॉर्म्स तेवढे आले असणार। जागा व्हॅकंट किती होत्या? जागा होत्या 9 जागेसाठी साधारणपणे अंदाजे किती मुलं किंवा मुली त्या एक्झाम साठी बसले होते किंवा त्याच्यासाठी अप्लाय केलं होतं त्या मुलांनी? अंदाजे 10 ते 15,000। तर 9 जागांसाठी जवळपास 10 ते 15,000 मुलांनी अप्लाय केलं होतं। त्याच्यामधून 9 मुलं सिलेक्ट झाली। मग ती 9 मुलं सिलेक्ट होताना काय स्कोर लागला असेल ना बाबा त्या 9 जागांसाठी? काय किती मार्काची एक्झाम होती ती? 200 मार्काची। 200 मार्कांमध्ये किती मार्कांचा हायेस्ट आला त्या ठिकाणी? माझ्या ह्याच्यात असिस्टंट ज्युनियर आर्किटेक्टला 144चा हायेस्ट होता। 200 मार्कच्या एक्झाम मध्ये 144 मार्काचा हायेस्ट होता। तुला मार्क किती मिळाले त्या? मला 122 आहेत। 122? मग तुझा साधारणपणे त्या 9 मुलांमध्ये अंदाजे रँक काय असावा? 6वा 6th रँक।
आणि तुला हा एक्झाम किती तारखेला दिली होती तू साधारणपणे? मी नोव्हेंबर मध्ये दिली होती, नोव्हेंबर 2023 2023ला. रिझल्ट कधी आला त्याचा? रिझल्ट आता फेब्रुवारीमध्ये एक लिस्ट लागली, त्याच्यानंतर आता एक वेटिंगची लिस्ट लागली होती. मग त्यामध्ये तुझा तो नंबर आला. क्लिअर. तुला ज्यावेळेस या निकालाची माहिती मिळाली त्यावेळेस काय तुझ्या भावना काय होत्या नेमक्या? मला पहिल्यांदा फेब्रुवारीत जेव्हा कॉल आला होता तेव्हा आधी मला वाटलं नव्हतं की आपल्याला हे कॉल आला त्यांचा पीडब्ल्यूडी मधूनच कॉल आला आणि एक लेटर पाठवलेलं. त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं मुंबईला लगेचच दुसऱ्या दिवशी. तेव्हा मला खूप आनंद झाला होता की आपल्याला कॉल आलाय वगैरे, पीडब्ल्यूडी मध्ये बोलवलंय. तेव्हा मी पप्पांना फोन केला पहिला, असं असं आहे. पप्पा सोलापूरला होते. मग पप्पा म्हणले मग मी येतो लगेचच त्याच रात्री. मग पप्पा त्याच रात्री आले रात्री. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो मुंबईला. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं वगैरे तेव्हाच प्रोसेस झाली होती फेब्रुवारीतच. मग त्याच्यानंतर अजून मग वेटिंगला नाव होतं माझं. आधी कळालं होतं की झालं, पण नंतर वेटिंग मध्ये होतं. मग वेटिंग आता क्लिअर झाली. तर एक तुझ्या घराची जर पार्श्वभूमी पाहिली तर तुझे आजोबा ज्ञानेश्वर सालगुडे पाटील हे माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती होते. त्याचबरोबर इथं सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन. त्यानंतर तुझी आई जी आहे ती आई इथल्या ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीच्या सदस्य देखील, माळशिरस पंचायत समितीच्या सदस्य देखील राहिल्या. आणि वडील भानुदास सालगुडे पाटील यांचं मग रेल्वे संघर्ष समिती असेल, खंडकरी शेतकऱ्यांसाठी लढा असेल आणि अशा अनेक सामाजिक चळवळीमध्ये, मराठा आरक्षणाची चळवळ असेल, अशा अनेक चळवळीमध्ये वडील आहेत. आजोबांना राजकीय पार्श्वभूमी, आई राजकीय पार्श्वभूमी, अशा सर्व राजकीय पार्श्वभूमीमध्ये तुझं शिक्षण घेत असताना तुला काही अडचणी अशा जाणवल्या का? का तुला वाटलं नाही का कधी आपली घरचे आपण पण मग राजकारण करावं किंवा काय असं तुला न वाटतं? तू डायरेक्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कडे कशी वळली? म्हणजे काय याच्या पाठीमाग काय? नाही, असं मला थोडाफार इंटरेस्ट होता, पण नंतर मग एवढा जसं मी बघत गेले. आजोबांच्या वेळेस तर आम्ही म्हणजे मी लहानच होतो आम्ही तेव्हा, म्हणजे ऐकलंय त्यांचं खूप नाव होतं असं तसं. मग पप्पांचं जसं बघत गेले, पप्पांचं मम्मीचं, तेव्हा ऐकायला तर छान वाटतं असं असे. पण मला एवढा फार काही इंटरेस्ट नव्हता पॉलिटिक्स मध्ये. मग माझं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं चालू होतं तेव्हा, मग मी तसंच प्रिपरेशन करत गेले. तू तुझं एम एक फिक्स केलेलं होतं की मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची आणि मग ते अचीव करायचे मला माझे, त्याच्यावर तू फोकस केला आणि त्या माध्यमातून मग तू पुढे ते यश सगळं मिळवत गेली. आता तुझी निवड झाली, मग तू आता इथून पुढे तुला ज्या काय वाटतात एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, आता तू रिलॅक्स म्हणजे आता मला पोस्ट मिळाली आता बस इथे एवढ्यावर थांबणार आहे का? पुढे अजून काय एक्झाम? नाही, पुढच्या देणार आहे, अजून नाही रिलॅक्स. मी पुढच्या द्यायच्यात, मला टाउन प्लॅनिंग मध्येच इंटरेस्ट आहे, मग त्याच एक्झाम मी देणार आहे. पुढच्या कुठल्या एक्झाम तुला द्यायच्या असं वाटतं? आता TPA ची एक ऍड आली आहे, टाउन प्लॅनिंग असिस्टंटची द्यायची आहे. अजून एक ग्रुप बी गॅझेटेड पोस्ट आहे, ती असिस्टंट टाउन प्लॅनर आहे, ती MPSC घेते. मग त्याचीच आता प्रिपरेशन चालू आहे माझं. आता कॉमनली ग्रामीण भागातले असतील, आई वडिलांची एक माफक अपेक्षा असते की मुलीला शिकवलं, मुलीला नोकरी मिळाली, आता तुझं लग्न करून टाकायचं म्हणजे ते मोकळं झालं. त्यामुळं घरच्यांना असं काय वाटतंय का बाबा आता आम्ही तिचं जे कर्तव्य होतं ते सगळं पार पाडलं, आता तू लग्न करून टाक, आता आमचं कर्तव्य, असं काय तुझ्यावर काय आहे का? म्हणजे असं नाही, आता तर म्हणजे बोलतायत, मागं तर लागलेत लग्नाचं करू 6 महिन्यात वगैरे. पण मी जरा अजून थोडं ते ATP ची एक्झाम होईपर्यंत त्यांना सांगितलंय थांबा, परत नंतर तर एवढा अभ्यास होणार नाही, म्हणजे बाकी रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे पण असणार, वाढणार. मग मी सांगते त्यांना ते एक्झाम झाल्यावर करू, ते आता तर डोक्यात नाहीये. पण आता ग्रामीण भागातली बरीचशी मुलं शहरांमध्ये MPSCच्या माध्यमातून जातात, JEEच्या माध्यमातून जातात, नीटच्या माध्यमातून जातात, UPSCच्या माध्यमातून ग्रामीण मधून पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जातात ही मुलं. परंतु बहुतांश मुलांना त्यामध्ये यश मिळत नाहीये, म्हणजे ते फ्रस्ट्रेट होतात मुलं कालांतरानं. मग या मुलांसाठी तू काय मेसेज काय देशील? या मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठीच काय मेसेज देशील तू? नाही, पहिलं तर नाही, ट्राय करत राहिलं पाहिजे. ट्राय करत एक्झामचं असं नाही की आपल्याला पहिल्याच ह्याच्यात यश भेटेल असं नाही ना. आपण अजून 1-2 अटेम्प्ट किंवा अजून ट्राय करायला पाहिजे. पहिलं तर सोशल मीडियापासून लांब राहिलं पाहिजे. ते जर आपल्या हातामध्ये पाहिजे तो कंट्रोल, की एवढंच फक्त थोडं पुरतं मोबाईल घ्यायचा वगैरे, जास्त युज नाही त्याचा झाला पाहिजे. तुम्ही लायब्ररीत अभ्यास होत असेल तर लायब्ररीत करू शकता, किंवा घरी होत असेल तर घरी करू शकता. मग आपल्याला तेवढी जिद्द पाहिजे, तेवढं केलं तर होतं. मग
म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमात अलीकडचा तरुणाई खूप अडकलेली आहे. त्यांनी सोशल मीडियापासून दूर राहायला पाहिजे. साधारणपणे तू किती युज करत होती मोबाईलचा तुझ्या? माझं पण असं नाही, माझं आधी होतं जास्त यूज, पण मग जसं एक्झाम जवळ येईल तसं मग थोडं म्हणजे कमी झालंच होतं. तुझा स्टडी वर्क काय होता, म्हणजे तुझं शेड्यूल कसं असायचं अभ्यासाचं? साधारणपणे किती तास वगैरे अभ्यास करायची तू, असं काय होतं शेड्यूल? ह्याचं तरी 6 तास वगैरे तरी. तर ही होती दामिनी भानुदास सालगुडे पाटील. ही माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर गावची सुकन्या. हिनं आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत, कर्तव्य पार पाडत, म्हणजे अगदी कॉलेजला असताना जॉब करत सुद्धा एक्झाम देऊन तिनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्युनियर असिस्टंट आर्किटेक्ट इंजिनियर हे पद तिने मिळवलेलं आहे. आणि ते मिळवत असताना तरुणांना देखील, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करतात त्या तरुणांना देखील तिने संदेश दिलेला आहे की तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहा, प्रयत्न करा, यश निश्चित तुमच्या सोबत राहील, असा तिने एक संदेश सर्वांना दिलेला आहे. कॅमेरा पर्सन नितीन मगरसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, सदाशिवनगर. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.